या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापुरातील अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्षे लीगल सेल कार्यरत आहे। राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यावर आणि पक्ष नेतृत्वावर म्हणजेच अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत अनेक वर्षांपासून वकील बांधव अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे काम निष्ठेने पार पाडत आहेत। 3 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी पक्षासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत लकी ठरला। सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या लीगल सेलच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वकील बंधू आणि भगिनींचा सहभाग हा सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितच बळ देणारा ठरला। लीगल सेल प्रमुख जयकुमार भंडारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये अण्णा बनसोडे यांनी विधी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ते तसेच अन्य पक्षातून अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांची संख्या एकीकडे कमालीची वाढत असतानाच न्याय व्यवस्थेत काम करणाऱ्या वकील मंडळींनी सुद्धा अजितदादा पवार यांच्या कार्याला बळ दिले आहे। जवळपास 25हून अधिक निष्णात वकील मंडळींनी अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांना शासकीय विश्रामगृहात एका कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। अजितदादा पवार यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा वकील बांधव भगिनी नगरसेवक म्हणून निश्चित नेतृत्व करतील असा विश्वास वकील मंडळींनी बोलताना व्यक्त केला। वकील मंडळींच्या राष्ट्रवादी पक्षामधील इतक्या मोठ्या सहभागामुळे अण्णा बनसोडे सुद्धा अवाक झाले। सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या या सर्व वकील बंधू भगिनींच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून वकील बांधवांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे अण्णा बनसोडे यांनी सांगितले। या प्रसंगी लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे, कार्याध्यक्ष दादासाहेब जाधव, सेक्रेटरी ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण, ॲडव्होकेट शाहीन शेख, ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट सुप्रिया मखरे, ॲडव्होकेट राजकुमार पाटील, ॲडव्होकेट पौर्णिमा शंखे, ॲडव्होकेट मेघना मलपेद्दी, ॲडव्होकेट MB ऐवळे, ॲडव्होकेट विक्रम वडगावकर, ॲडव्होकेट नम्रता तुबदौरू, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट शशांक जाधव, ॲडव्होकेट रामेश्वर हरके, ॲडव्होकेट श्वेता वाघमारे, ॲडव्होकेट पौर्णिमा खंडी या वकील मंडळींनी प्रवेश केला व त्यांना पदनियुक्तीचे पत्र देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वसुरे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, अर्चना दुलंगे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।